हा व्हिडिओ ज्यांनी अगोदर स्वाधार योजना घेतलेली आहे आणि यावेळेस कोर्स चेंज झाला आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अप्लाय केलेला आहे किंवा ग्रॅज्युएशनसाठी अप्लाय केलेला आहे, याच विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघायचा आहे, बाकीच्यांनी न बघितल्यास चालेल। जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता तुमच्या माहितीसाठी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज 6/8/2024 6 ऑगस्टला समाज कल्याण आयुक्तालय मुंबई पुणे यांच्याकडून एक परिपत्रक जाहीर झालं। त्या परिपत्रकामध्ये मेन्शन आहे की जे विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षी प्रवेशित होते व स्वाधार योजनेचा लाभ घेत होते अशा विद्यार्थ्यांना वसतिगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याबाबत, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी स्वाधार योजनेचा लाभ घेतलेला आहे परंतु यावर्षी कोर्स चेंज केला, जसे मागच्या वर्षी BA थर्ड इयरला असेल आणि यावर्षी त्यांनी MA ला ॲडमिशन घेतले असेल किंवा BSc झाले असेल तर MScसाठी ॲडमिशन घेतलं असेल किंवा ज्यांचं BCom झालं असेल त्यांनी MComसाठी ॲडमिशन घेतले असेल, अशा विद्यार्थ्यांना यावर्षी पुन्हा हॉस्टेलमध्ये फॉर्म भरता यावा। कारण तो विद्यार्थी स्वाधार योजनेमध्ये असल्यामुळे त्याला ते स्कीम जे डिपार्टमेंट आहे ते चेंज करता येत नाही, त्याला स्वाधारच राहत आहे आणि तो हॉस्टेलसाठी अप्लाय करू शकत नाही आहे। म्हणून त्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलला फॉर्म भरणे आणि स्वाधार योजनेचा हा सगळ्यात पहिला नियम आहे की तुम्हाला सगळ्यात पहिले समाज कल्याणच्या हॉस्टेलला अप्लाय करायचं आहे। हॉस्टेल फुल झाल्याच्यानंतरच तुम्हाला स्वाधार योजना भेटणार आहे। त्यामुळे सर्वांना पहिले हॉस्टेलसाठी फॉर्म भरावा लागणार आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदर स्वाधार योजना घेतलेली आहे आणि यावेळेस ज्यांना दुसऱ्या कोर्समध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे आणि स्वाधार योजना कंटिन्यू घ्यायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा नोटीस आहे। तर आता यामध्ये काय म्हटलं आहे की संदर्भ 1 आणि 2 नुसार शासकीय वसतिगृह प्रवेशाच्या शालेय तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेशाचे अर्ज स्वीकारणे प्रवेशाची कारवाई करण्यात आलेली आहे किंवा येत आहे। म्हणजे अर्ज घेणे चालू आहे हॉस्टेलचे, परंतु मात्र जे विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात प्रवेशित होते, म्हणजे मागच्या वर्षी 25-26ला ज्या शाळेत किंवा कोर्समध्ये होते व स्वाधार योजनेचा लाभ घेत होता, म्हणजे त्या मागच्या वर्षी त्यांनी स्वाधार योजनेचा लाभ घेतलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी पुढील म्हणजे दुसरा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ज्यांनी 12वी झाली त्यांनी ग्रॅज्युएशन यासाठी अभ्यासक्रमासाठी वसतिगृह प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली नाही, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना आता स्वाधार म्हणून हॉस्टेलमध्ये ट्रान्सफर करता येत नाही आहे। तर कारण ते तांत्रिकदृष्ट्या स्वाधार योजनेचा लाभ घेत आहे, म्हणजे कारण ऑलरेडी ते स्वाधार योजनेचा लाभ घेत आहे, अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना कोणते नुकसान होऊ नये व वसतिगृहाचा प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्याबाबत, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदर स्वाधार योजनेचा लाभ घेतला आहे आणि यावर्षी कोर्स चेंज केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना विजिटचं ऑप्शन येणाऱ्या 2 दिवसात, तरी ज्यांनी काही प्रॉब्लेम आला असेल किंवा कोणी स्वाधार योजना सेम अप्लाय केला असेल तर त्यांच्यासाठी एक करेक्शन आहे, करेक्शन त्यांनी करून घ्यायचं आहे। तुमच्या फॉर्ममध्ये एक करेक्शन तुम्हाला अवेलेबल होणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी कोर्स चेंज केला आहे। आणि हे लक्षात ठेवा, स्वाधार योजना हे आपण 5 वर्ष घेऊ शकतो, मॅक्झिमम जे लिमिट आहे त्याची हे 5 वर्ष आहे। अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यासाठी MHIT टीमकडून, म्हणजे जे काही IT सेल आहे ज्याला आपण टेक्निकल डिपार्टमेंट म्हणतो, त्यांच्याकडून हे प्रॉब्लेम क्लिअर करून घ्यावा अशी त्या समाज कल्याण पुणे ऑफिसची माहिती देण्यात आलेली आहे। तर ही माहिती बघा MHIT चर्चगेट मुंबईला देण्यात आलेली आहे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य यांनी अर्ज केला होता, त्यांच्यानुसार ही माहिती पोहोचवण्यात आलेली आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या समोर दिलेल्या QR कोड स्कॅन करून आपल्या WhatsApp ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि Instagramला फॉलो करू शकता। सर्व माहिती आपल्या इथे आपण 2019 पासून योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देत असतो। काही मदत लागल्यास खाली डिस्क्रिप्शन दिलेल्या ईमेल आयडीवर तुम्ही आम्हाला मेल करू शकता किंवा कमेंटमध्ये तुमचा काही प्रॉब्लेम असेल सांगू शकता। आम्ही सर्व तुम्हाला प्रॉब्लेमच्या समस्याचे रिप्लाय देण्यासाठी समर्थ आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।